नमस्कार, मी अविनाश पाटील, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा राज्याचा निमंत्रक म्हणून आपल्या सगळ्यांशी संवाद करतोय। मागच्या काही सलग अशा व्यसनाच्या प्रश्नावरच्या भूमिकांच्याबद्दल असलेल्या व्हिडिओमध्ये मी व्यसनमुक्त धोरण 2011 बद्दल बोललोय। व्यसनाच्या संबंधातलं महाराष्ट्र शासनाच्या भूमिका आणि वर्तन आणि निर्णय अंमलबजावणीबद्दल आक्षेप काही नोंदवलेले आहेत। व्यसनाच्या बद्दलचं गंभीर वास्तव काय आहे त्याबद्दलचं सर्वेक्षण जे महाराष्ट्रात आम्ही केलं आहे त्याच्यामधल्या आलेल्या आकडेवारीनुसारचं गंभीर वास्तव सांगण्याचा प्रयत्न आपल्याबरोबर केला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आज खारघरसारख्या शहरामध्ये खारघर दारूमुक्त करण्यासाठी संघर्ष या गटाच्या माध्यमातून गेली 20 वर्षे जे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जातोय त्याच्याबद्दल पण मी आपल्या सगळ्यांना कल्पना दिली। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मला महाराष्ट्राचं जे व्यसनमुक्तीचं धोरण 2011चं आहे, ज्यामध्ये आपल्याला काही म्हणणं प्रत्यक्षात आणण्यासाठीची जबाबदारी आपण घेतलेली आहे, त्याबद्दल शासनाकडनं ज्या अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय त्याच्याशी बद्दल तुमच्याशी मी यावरच बोलणार आहे। महाराष्ट्रामध्ये व्यसनाचा प्रश्न गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत, सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीच्या मार्फत जे नशामुक्त भारत अभियान चालवलं आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवलं जावं अशी आम्ही मागणी करतोच आहे। पण त्या नशामुक्त भारत अभियानाबद्दलची अडचण अशी आहे की त्यामध्ये फक्त ड्रग्सच्या संबंधातली भूमिका केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालय त्यांच्या प्रशासकीय यंत्रणा हे घेत आहेत आणि त्या पलीकडे दारू, गुटखा, तंबाखूजन्य, अल्कोहोलजन्य व्यसनं या संदर्भात किंवा अगदी आत्ताच्या काळाच्या आणि पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांना सामोरं जावं लागणारं स्क्रीन ॲडिक्शन ह्याच्याबद्दलचं असे व्यसनांच्या विषयी कुठल्याही स्वरूपाचा पुढाकार, व्यसनांच्या निराकरणासाठीचा कुठलाही प्रयत्न त्या नशामुक्त भारत अभियानामध्ये होताना दिसत नाही। याला त्यांनी बाजूला टाकले, वाळीत टाकले। तर आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये तरी याच्या सगळ्याचा विचार करून साकल्याने व्यसनाचा धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीची विचार घ्यायला पाहिजे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या 2011च्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी आणि त्याच्यासाठी ती धोरणात्मक अंमलबजावणी करण्यासाठी त्याची एक यंत्रणा विकसित केली पाहिजे। राज्य पातळीवर, विभागीय पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीपर्यंत त्याच्या काही समित्या व्यसनाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या तज्ज्ञ अभ्यासकांच्या प्रतिनिधींच्या सहभागाने आणि शासन यंत्रणेतल्या प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींच्या सहभागाने व्हायला पाहिजे, जेणेकरून परस्पर संवाद होईल आणि व्यसनमुक्तीचं धोरण हे अंमलात आणण्याच्याबद्दल काही ठोस कार्यवाही आपल्याला करता येईल। नशामुक्ताचं भारताच्या धर्तीवर नशामुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे हे करत असताना ड्रगच्या सोबत दारू म्हणजे अल्कोहोलजन्य व्यसन आणि टोबॅको, तंबाखूजन्य व्यसन याच्याबद्दलचं देखील काही व्हायला पाहिजे। मग त्यामध्ये सिगरेट, बिडी, ई सिगारेट पासून तर स्क्रीन ॲडिक्शनचा विषय देखील अंतर्भूत करायची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये दारूबंदी कायदा आणि त्यासारखेच इतर जे कायदे आहेत याच्याबद्दल आढावा समिती करायची गरज आहे, कारण त्यामध्ये बऱ्याच मर्यादा आता लक्षात आलेल्या आहेत, पळवाटा आहेत। त्यातले ज्या काही मर्यादा आणि त्यातल्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत याच्यावर काम करण्यासाठी याच्याबद्दलचा आढावा समिती व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहभागाने व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। वैध दारूची विक्रीचे दुकानांचे परवाने आणि हॉटेल ह्याच्यासोबत मुळे जे काही सुळसुळाट त्याचा वाढला आहे त्यातनं अल्पवयीन मुलांच्या व्यसनातून गुन्हेगारी आणि अपघातांच्या संबंधातल्या घटना, गंभीर घटना घडत आहेत। ह्याच्याबद्दल देखील कठोर कायद्यांची अंमलबजावणी कायद्याची करायला पाहिजे आणि ती जर होत नसेल तर त्याला संबंधित जबाबदार जे विभागातले अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। अवैध दारू निर्मिती, वितरण आणि विक्रीचे पूर्णतः निर्मूलन आणि करण्यासाठी यंत्रणा कार्यवाही व्हायला पाहिजे आणि व्यसनमुक्तीच्या कामात काम असणाऱ्या लोक आम्ही त्यासाठी सरकारच्या सोबत सहकार्य, सहयोग द्यायला तयार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यात लोकांच्या आग्रहाने दारूबंदी झाली होती आणि ती दारूबंदी एका फटक्यामध्ये
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नामदार विजय वडेट्टीवार यांच्या आग्रहाखातर उठवली गेली, त्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयामध्ये 4 जनहित याचिकांच्या मार्फत आव्हान दिलेलं आहे. आताच्या विद्यमान महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की त्यांनी याबद्दल लक्ष घालायला पाहिजे आणि उठवलेली दारूबंदी पुन्हा करण्याची गरज आहे. कारण त्या भागातल्या चंद्रपूर आणि गडचिरोलीतल्या जनतेने ही मागणी केली होती आणि त्याप्रमाणे दारूबंदी त्या ठिकाणी केली गेली होती, ती लागू करावी आणि कोर्टामध्ये देखील याबद्दलचं शपथपत्र महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जावं अशी आमची अपेक्षा आहे. धान्यापासून दारू निर्मितीचा निर्णय पूर्वी केला होता आणि काही कारखान्यांना धान्यापासून दारू करण्याची परवानगी दिली, ती देखील रहित केली जावी. नवीन कारखान्यांना परवानगी देण्याचा काही प्रश्नच निर्माण होता कामा नये. विदेशी दारूवरची 300% कर कमी करून तो आता 150% करण्यात आलाय. कारण विदेशी दारू बाहेर लगतच्या राज्यांमधनं खरेदी करतात लोक आणि त्यामुळे आपला महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडतो. अशा स्वरूपाच्या भ्रामक कल्पना घेऊन महाराष्ट्राच्या शासनाने जे करमुक्त सवलत दिली आहे ती पूर्ववत करावी अशी आमची मागणी आहे. किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याबद्दलची चर्चा अधूनमधून होत राहते आणि त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले यंत्रणातल्या अधिकारींवर लिकर लॉबीचा दबाव आहे. त्यामुळे ह्या स्वरूपाची चर्चा तर बंद केलीच पाहिजे आणि एक ठाम निर्णय घेतला पाहिजे की अशा स्वरूपाचं कुठलाही कार्यवाही होणार नाही. तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन आणि विक्री वितरण याच्यावर खरं म्हणजे कायद्याने बंदी आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखावर बंदी आहे, पण राजरोसपणे आपल्याकडे गुटखा मिळतो, याच्यामध्ये कुणाचं अपयश आहे, कुणाचं फेल्युअर आहे, तर शासनाच्या यंत्रणेच्या अंमलबजावणीचं ते अपयश आहे. म्हणून त्याला जबाबदार असणारे जे काही उत्पादन शुल्क विभाग असेल, गृह विभाग असेल आणि संबंधित यंत्रणा यांच्यामधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर याबद्दलची बंधनं आणली पाहिजे, सक्ती आणली पाहिजे आणि त्यांच्याकडनं ते होत नसेल तर त्याच्यामधल्या हितसंबंधांवर कारवाई व्हायची गरज आहे. त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या अवैध संपत्ती कशातनं अशा स्वरूपाच्या याच्यातनं येते का याची चौकशी व्हायला पाहिजे असं आमची मागणी आहे. म्हणून व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच या मागण्यांना घेऊन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करतोय आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनांच्या निमित्ताने ते मुंबईतलं असो नागपूरचं असो सत्याग्रह धरणं निदर्शनं आम्ही करतो आहेत. पण त्यामुळे अजून तरी राजकीय नेतृत्वाच्या इच्छाशक्तीमध्ये काही बदल झालेला दिसत नाही. अपेक्षा असे आहे की व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या मागण्यांच्या बद्दल चर्चा करण्यासाठी त्याच्याबद्दलची कार्यवाही करण्यापाहिजे, काही ठोस भूमिका ठरवण्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. ते निवेदन त्यांनी वाचावं वेळ काढून आणि त्या निवेदनाच्या नुसार असलेल्या मागण्यांबद्दल विचारपूर्वक चर्चा त्यांच्या संबंधित यंत्रणा मंत्रालयांचे प्रमुख आणि अधिकाऱ्यांशी करून त्याची एक व्यापक मीटिंग बैठक बोलवावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये काही ठोस निर्णय त्याच्याबद्दल घ्यावेत. हे जर त्यांनी केलं नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक कुटुंबनिहाय व्यसनाला कारणीभूत ठरणाऱ्या महाराष्ट्र शासन हे युवा पिढीला बर्बाद करणारं शासन ठरेल अशी भीती, अशा स्वरूपाचा एक लोकमानसामधला चर्चा जी आज घडते आहे ती पुढच्या काळात मतपेटीतनं व्यक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी, विरोधकांनी, एकूणच सर्व विचारधारेतल्या लोकप्रतिनिधींनी याच्यासाठी जागृत व्हायची गरज आहे. त्यांच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि संविधानिक जबाबदारी असणाऱ्या प्रशासनातल्या सर्वोच्च ते गाव पातळीपर्यंतच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील याबद्दल स्वतःला कटिबद्ध मानलं पाहिजे. संविधानाचं 47वं कलम, भारतीय संविधानातल्या 47व्या कलमाच्या तरतुदीनुसार सरकार, कल्याणकारी सरकार शासनाची जबाबदारी आहे की लोकांना व्यसनाच्या सर्व प्रकारच्या व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे. व्यसनावर बंदी, नियंत्रण याबद्दल देखील शासनाची जबाबदारी आणि व्यसनापासून परावृत्त होत असताना व्यसनाने बाधित असणाऱ्यांच्या पुनर्वसनाची उपाययोजना करण्याचं जबाबदारी देखील शासनाची आहे. हे सगळं शासनाकडनं व्हावं अशी आम्ही एक आशा बाळगून आहोत आणि ती कार्यवाहीत आणण्यासाठी
आम्ही आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. जिंदाबाद.